काही गोष्टीची तयारी रात्रीच करून ठेवली तर सकाळची कामं झटपट होतात. जसे की भाजी निवडून ठेवणे, शेंग मोडून ठेवणे. तर इथे मी तुरीचे दाणे काढून ठेवते आणि बरेच असे तुरीचे दाणे सडलेले आहेत, त्याच्यामुळे जरा जपूनच काढावा लागतो. आणि संडे असल्यामुळे नाश्त्यामध्ये रुद्रांशला बनवून दिलं पास्ता. त्याला पास्ता खायचा होता आणि अशा वेळेस तो शाळेत जातो, त्यावेळेस तो सकाळी काही खाऊन जात नाही. भाजीला पण काही नव्हतं, त्याच्यामुळे मी तुरीच्या दाण्याचं आडण बनवणार आहे. बघू आता आडण बनवते की झुरवा बनवते. कांदा, अद्रक, लसणची पेस्ट आणि टमाटर जरा जास्त टाकायचे. जेव्हा आपण आडण करतो त्यावेळेस टमाटर जास्त टाकले जातात. हिरव्या मिरच्या, कोथिंबीर टाकून केलेलं आडण खूपच टेस्टी वाटतं आणि खास करून हिवाळ्यामध्ये. तुरीचे दाणे जरा जास्त होते त्यामुळे मी आडण नाही केलं, थोडंसं रसा ठेवून भाजी केली. 5-6 उरलेल्या चपात्या होत्या, त्याचं आता मी फोडणीच्या चपात्या करून घेते. तर मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतलं. मिक्सरमध्ये जरा जास्तच बारीक होतात पण करून घेते. आणि कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या टाकून त्याचं पण मस्त असं फोडणी देऊन छान असे वाटतात. जरा लिंबू पिळून घ्यायचं तर खूप टेस्टी वाटतात. आणि इथे झाले माझे कामं. चहा नाश्ता